पेमेंट ऑफ टॅक्स जे आहे ना, टॅक्सचं पेमेंट कुठे केलं जातं? GSTR 3Bत केलं जातं. आता GSTR 3B जर काढून बघितलं आपण तर इथे बघा कसं आहे, जर मी फाईल केलं असेल GSTR 3B फाईल केलेलं असेल तर इथे खाली दिसतं ना 6.1 पेमेंट ऑफ टॅक्स. आणि फाईल करण्यापूर्वी इथे GSTR 1 फाईल केलं आहे, 3B करायचं आहे फाईल. हे येणार नाही पेमेंट ऑफ टॅक्स. आता ज्या वेळेस लायबिलिटी दाखवली आहे 3.1 मध्ये ITC 4 टेबल 4 मध्ये एलिजिबल ITC. मागचा रिटर्न जर मी उशिरा केला असेल, मागचा रिटर्न जर ड्यू डेट नंतर केला असेल तर इथे बघा इंटरेस्ट आणि लेट फीज फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड आहे. ही प्रिव्हियस टॅक्स पिरियडची इथे विचारली जाते. जर मी आता 20 टक्क्याच्या आत करतोय पण मागच्या महिन्यात जर उशिरा केला असेल तर ह्या कॉलममध्ये काय दिसेल? इथे ऑटोमॅटिकली इकडे इंटरेस्ट आणि लेट फीमध्ये अमाऊंट दिसते. आणि इथे जी अमाऊंट लेट फीची आहे ही काढता येत नाही, हे लॉक आहे. इंटरेस्टची अमाऊंट ही इथे आपण टाईप करू शकतो. इंटरेस्ट इथे लागून येतो. काही लोक असे आहेत हुशार लोक, ते काढून टाकतात. काढणं योग्य आहे का मला सांगा? बंद झालं ते काढून टाकतात. कारण ॲक्च्युली हे जसं लॉक केलं आहे, मागच्या रिटर्न जर उशिरा केला आहे तर लेट फीज भरायचीच आहे ना. मग रिटर्न जर उशिरा केला असेल तर इंटरेस्ट कॅल्क्युलेट सिस्टमने केला आहे, मग इथे लॉक का नाही केलं? लॉक का नाही केलं? हे दिसतंय? ही अमाऊंट मला इथे चेंज करता येते. आता समजा मी एखादा इनवॉइस यात टाकतोय, रिटर्न भरतोय मी आता कुठला महिन्याचा? मेचा. समजा माझ्याकडे एप्रिलचा एखादा इनवॉइस दाखवायचा राहिला असेल, अनपेड लायबिलिटी राहिली असेल, ती मी दाखवली जर का, तर इंटरेस्ट ॲप्लिकेबल आहे. किंवा मी चुकीचा ITC घेतला असेल तो रिव्हर्स करतो तर इंटरेस्ट ॲप्लिकेबल आहे. आपण बघितलं ना त्याला 180 दिवस किंवा असा चुकीचा ITC घेतला असेल तर तो रिव्हर्स करायचा आहे. आणि मग जर का चुकीचा ITC घेतल्यामुळे तेव्हा लायबिलिटी कमी पे केली, आज ती पे करतोय पण इंटरेस्ट द्यायचा असेल, म्हणून इथे काय होतं, हा इंटरेस्टचा कॉलम जो आहे हा तुम्ही अमाऊंट वाढवावी याकरता तो जे अनलॉक ठेवलेला आहे, तो लॉक नाही केलेला. पण लेट फी असं नाही आहे की लेट फी 50 आहे तर मला 60 द्यायची, 70 द्यायची, असं नाही आहे. लेट फी द्यायचीच आहे आणि ती कमी जास्त होऊ शकत नाही. म्हणजे जास्तच होण्यासाठी ॲक्च्युली हा कॉलम ठेवला आहे की जास्त होऊ शकतं. मग तुम्ही इंटरेस्ट प्रोव्हिजन केले की इंटरेस्ट भरायचं आहे म्हणून, मग इंटरेस्ट भरण्याकरता हा कॉलम मला भरता यायला पाहिजे ना. म्हणून तिकडे जर इंटरेस्ट अगोदरचा काय लागून आला असेल इकडे इंटरेस्ट अँड लेट फीज फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड, तर तो इकडे दाखवेल आणि मी तो आणखीन वाढवू शकतो. वाढवण्याकरता तो ऑप्शन दिला. आता जर का लोक काढत असतील या प्रकारे, मग यांना प्रोग्रामिंग करायला लागेल पोर्टलवाल्यांना की जी अमाऊंट लागून आली ती काय काढली जाऊ शकत नाही, वाढू शकता तुम्ही, कमी नाही करू शकत. कमी केली तर कमी तो घेणार नाही ॲक्सेप्ट, असं प्रोग्रामिंग केलं तर होईल. पण आता तर असं आहे की ते काढतात. मला एकाने दाखवलं की आमचा माणूस जो रिटर्न फाईल करतो तो बरोबर करतो ना, जरा बघा. युजर ID पासवर्ड दिला मला, मी चेक केलं, म्हटलं सगळा तरी इंटरेस्ट काढून टाकला आहे. का काढला आहे? दिसतं असं आहे की तो मागचा रिटर्न उशिरा केला, लेट फीज आलेली आहे आणि इंटरेस्ट पण आलेला आहे. मग ते काढतात का? आणखीन काही 4-5 गोष्टी होत्या अशा मी त्याला सांगितल्या त्या, पण असे लोक करणारे आहेत. पूर्वी काय व्हायचं, इंटरेस्ट लागून यायचा नाही, मग तो टाकायला लागायचा. आता ते लागून येतो.
यानंतर पुढे हे झालं सगळं, हे सगळं माझं भरून झालं, सगळं ॲडजस्टमेंट करून झालं याच्यामधलं. ते इकडे मला रिव्हर्सल करायचं आहे. इलिजिबल ITC किती आहे तो मी घेईन, बाकीचा इथे काय करीन 17.5 किंवा इतर कुठल्याच्यामध्ये रिव्हर्स करीन. मी समजा एखादा गुड्स मी घेतलेच नाही आहेत आणि इनवॉइस कोणीतरी माझ्या नावावर टाकला आहे चुकून, तर माझा ITC नाही आहे, मग मी इथे तेवढी अमाऊंट रिव्हर्स करीन. किंवा काही गुड सर्व्हिसेस घेतल्या पण त्या बिझनेस पर्पज नाही घेतल्या, तर तो ITC इलिजिबल नाही आहे, मग तेवढी अमाऊंट रिव्हर्स करीन. आणि मग जो ITC खाली दिसतो इकडे 17,362, मग त्यानंतर पुढे मी जेव्हा इथे पेमेंट ऑफ टॅक्स करायला जाईन, प्रोसीड टू पेमेंट, मग इथे काय होईल, मला समोर लायबिलिटी इथे येईल आणि इथे वर दिसते तुम्हाला कॅश लेजर, किती कॅश आहे किती दिसते. आणि पुढे जाऊन क्रेडिट लेजरला बॅलन्स किती हा दिसतो, हा एकूण बॅलन्स आहे क्रेडिट लेजरचा. मग त्याप्रमाणे जेवढी लायबिलिटी आहे तेवढी क्रेडिटवरनाच पे होऊ शकते. आणि ती पे केल्यानंतर इथे बॅलन्स किती आहे बघा, 272 आहे. म्हणजे अगोदरच्या पिरियडचा बॅलन्स होताच, प्लस या महिन्याचा क्रेडिट ॲड झाल्यानंतर तो 272 झाला, 272,393 झाला. त्यातनं लायबिलिटी ही जर का ॲडजस्ट झाली एवढी, तर किती बॅलन्स उरेल तो दिसतो. आणि मग पुढे मी मेक पेमेंट म्हटलं इकडे, तर मला याप्रकारे वॉर्निंग दाखवेल, यू आर अबाउट टू ॲग्री टू क्रेडिट क्लेम अँड युटिलायझेशन. म्हणजे या महिन्याचं क्रेडिट मी क्लेम करतो आहे, मग एकूण क्रेडिट जे आहे ते क्रेडिट एरियाला जमा होईल आणि त्यातनाच लायबिलिटी सेट ऑफ करण्याकरता हे क्रेडिट मी युटिलाइज करू इच्छितो. ॲज इंडिकेटेड, relevant amounts will be deducted from electronic cash and credit ledger, and accordingly liability will be reduced. Also, amount of credit claim will be credited to electronic credit ledger once these entries are made. These cannot be reversed. Are you sure you want to continue? आता या प्रकारे मी यस म्हटलं म्हणजे मी ॲग्री करतो की क्रेडिट मी क्लेमही करतोय आणि मग जेवढं क्रेडिट जमा होतं आहे ते या महिन्याची लायबिलिटी पे करण्याकरता वापरू इच्छितो. म्हणजे लायबिलिटी काय होईल, कमी होईल, लायबिलिटी तेवढी मग पे केली जाईल आणि ते क्रेडिट त्याकरता वापरलं जाईल. एकदा का यस म्हटलं तर हे होऊन जाईल, नंतर मी अनडू करू शकत नाही. नो म्हटलं तर मग होणार नाही. जर इथे कॅश भरायला लागणार असेल तर कॅश इथे नाही आहे, इथे खाली बघा, इथे पुढे तुम्हाला कॉलम दिसतात ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड. जर अमाऊंट पुरेशी नसेल तर इथे ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड येतं आणि मग इथे ऑप्शन काय, मेक पेमेंट पोस्ट क्रेडिट टू लेजर. मग मला तिकडे चलन बनवायला सांगतो की चलन बनवा, कॅश जमा होईल कॅश लेजरला आणि इथनं बाहेर न जाता कॅश पेमेंट होईल माझ्या बँकेच्या अकाउंटमधला, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला अमाऊंट जमा होईल आणि तिकडनं ज्यावेळेस मी इथे सेट ऑफ करीन त्यावेळेस लायबिलिटीच्या अगेन्स्ट उपलब्ध असलेले क्रेडिट लेजरचा बॅलन्स आणि कॅश लेजरचा बॅलन्स हा वापरून जाईल माझा, रिटर्न मग सबमिट होईल आणि मग पुढे जाऊन मी प्रोसीड टू फाईल करेन.
हे इथे पण आहे ना. आता बघायला मी आलो. मेचं रिटर्न भरायचं आहे. जे शेअर 1 फाईल केलेलं दिसेल तरच मला 3B भरता येईल. आहे खाली 3B आहे. आता इथे बघा इंटरेस्ट आणि लेट फीज आहे. आता इथे आले 50 रुपीज 50 रुपीज. आता आजची डेट किती आहे? 16 आहे. मग लेट फीज दाखवतं ही कुठली आहे? मागच्या पिरियडची आहे. 2 दिवस लेट केला असेल, जे काही लेट केला असेल त्यानुसार ही फीज लेट फीज येते. लेट फीज फॉर द मंथ इन्क्लूड्स लेट फी चार्ज ड्यू टू डिले इन फायलिंग ऑफ प्रिव्हियस मंथ जे शेअर 3B. द कम्प्युटेशन इज बेस्ड ऑन द फॉर्म्युला डेट ऑफ फायलिंग मायनस ड्यू डेट 25 रुपीज पर डे. अशा प्रकारे 2 दिवस लेट झाल्यामुळे 50 रुपये CGST 50 रुपये AGST. आता ही अमाऊंट कॅशमध्येच भरायला लागते, ही क्रेडिटनी भरता येत नाही. आता मी इथे याला हे बघितलं, पुढे गेलो, प्रोसेस टू पेमेंट म्हटलं. आता इथे 251 आहे. आता या प्रकारे ही अमाऊंट दिसते, ही ॲडजस्ट झाली आहे. किती कॅश दिसते? ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड 50 रुपीज. क्रेडिट पुरेच आहे पण कॅश लागणार आहे. मग आता मी इकडे म्हटलं की मेक पेमेंट. इलेक्ट्रॉनिक कॅश द्यायला बॅलन्स गरजेचं आहे. आता मेसेज वेगळा आला बघा, मगाशी मेसेज वेगळा आला होता. आता ही मी कॅश आता एक बघा इकडे. आता इकडे हा ऑप्शन आहे. इथे लेजर आहे. या लेजरला इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर मी क्लिक करतो. इथे दिसतं पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये काय? रिटर्न रिलेटेड लायबिलिटी. याला क्लिक केलं. फिनान्शियल इयर 23-24 मार्चमध्ये रिटर्न भरला असेल. 24-25 मे आता आहे. हे दिसतं. मला याचा अर्थ कळतो का बघा. आता रिटर्न फाईल केला त्यावेळेस 22/4 केला, हा मार्चचा गेला. मी मार्च पिरियड दिला ना. आता
तर मार्चमध्ये रिटर्न मार्चचा जेव्हा केला 22/4 दिसतो इकडे 22/4 यूज लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी पुढे असं आहे आणि इथे एक रेफरन्स नंबर दिसतो तुम्हाला हा रेफरन्स नंबर आहे 22/4 रेफरन्स नंबर आला या रेफरन्स नंबर खाली इथे अमाऊंट डेबिटेड क्रेडिट दिसतं इथे डेबिट 496 याला क्लिक केलं इकडे तर काय दिसतं टॅक्स आहे 496 इंटरेस्ट पेनल्टी फीस अदर आहे जर हे मी डाउनलोड केलं एक्सेलला तर ते सगळे कॉलम दिसतं ब्रेकअप दिसतं ही जी अमाऊंट आहे यात पण असंच आहे इंटरेस्ट आहे हे दिसतो इथे इंटरेस्ट हा IGST आहे इथे पुढे इथे क्लिक केलं इंटरेस्ट आहे फीज आहे एकूण अमाऊंट दिसते इथे किती आलेली आहे आता ही पे करायला इथे कॅश यूज केली या कॅशमध्ये इंटरेस्ट बघा फीज बघा ही कॅशमध्ये पे करायची होती त्यामुळे कॅश भरायला लागली तेवढी एकूण अमाऊंट ही पे केली आता ह्या 2/23 साठी क्रेडिट कॅश दिसतं इथे दिसतंय लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी हे लायबिलिटीमध्ये येत नाही लायबिलिटी जमा झाली ते मी गव्हर्नमेंटला देणं आहे किती देणं आहे डेबिट हे डेबिट दिसतंय किती अमाऊंट द्यायची आहे एवढी अमाऊंट द्यायची आहे याच्यामध्ये टॅक्स इंटरेस्ट लेट फी द्यायचं आहे आणि दिलं कसं तर इथे बघा कॅश लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी कुठला कॅश आहे मग इथे कॅश किती जमा केली होती क्रेडिट एवढं वापरलं गेलं ह्या इथे क्रेडिट लेजर हे बघा हे कॅश लेजर आहे मी तिकडे ऑप्शन तो येस करतो ना तिकडे मग मी दाखवलं तो ऑप्शन जे येस करतो तर ह्या लेजरमध्ये अशा प्रकारे इथे एक अकनॉलेजमेंट नंबर येतो आणि ती लायबिलिटी जी आहे ती इथे रेकॉर्ड होते लायबिलिटी एवढी त्या पिरियडच्या रिटर्नमध्ये मी जेव्हा 22/4ला हे केलं आहे हे सगळं 22/4चं आहे ना खाली बघा हे 22/4च्या एंट्री आहेत 22/4ला काय झालं जी लायबिलिटी दाखवली आहे ती लायबिलिटी काय होईल इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला एक नंबर येईल आणि एवढी लायबिलिटी मी मान्य करतो या प्रकारे ते येस करीन त्याचा अर्थ तो होईल मी ॲग्री करतो ही लायबिलिटी माझी आहे लायबिलिटी कमी दाखवली असेल तर डिपार्टमेंट पुढे नोटीस पाठवेल म्हणजे लायबिलिटी मागेल पण जेवढी दाखवतोय ही लायबिलिटी कशी आहे सेल्फ असेट्स आहे स्वतःहून मी सांगते म्हणजे लायबिलिटी एवढी आहे क्रेडिट किती आहे आता जर का इथे कॅश दाखवलं आहे क्रेडिट दाखवलं आहे जर क्रेडिट नियमाप्रमाणे नसेल इलिजिबल क्रेडिट नसेल तर मग त्याच्यावरती पुढे प्रोसिजर जे काय असेल डिपार्टमेंटकडनं ती होईल की क्रेडिट तुम्ही चुकीचं घेतलं आहे कशा प्रकारे क्रेडिट घेतलं आहे मग डॉक्युमेंट बाकीच्या गोष्टी पुढे होतील पण आता जे ॲक्सेप्ट करतोय त्यानुसार इकडे ह्या एंट्री जातात मग हे जे क्रेडिट जे घेतलेलं आहे ते योग्य आहे की नाही हे बघणं डिपार्टमेंट कोणाचं काम आहे डिपार्टमेंटचं आहे टॅक्सपेअरनी स्वतःहून हे क्रेडिट जे ॲक्सेप्ट केलं ते उपलब्ध माहितीनुसार हे दिलेलं आहे त्याची इथे एंट्री होते या प्रकारे मग पुढे या लायबिलिटी बघा 2 प्रकारची असते एक काय असते फॉरवर्ड चार्जमधली दुसरी रिव्हर्स चार्जमधली त्यामुळे लायबिलिटीला अदर दॅन रिव्हर्स चार्ज डेबिट अमाऊंट दिसते अदर आणि रिव्हर्स चार्ज 0 अमाऊंट दिसते ही लायबिलिटी आली आणि ती कशी डिस्चार्ज केली लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी कॅशने किती डिस्चार्ज केली लायबिलिटी आणि क्रेडिटने किती केली याच प्रकारे खाली 22/5ला बघा लायबिलिटी किती आहे 2,12,608 पुढे आलो इकडे दिसतंय किती कॅश वापरली किती क्रेडिट वापरलं आणि क्लोजिंग बॅलन्स काय 0 क्लोजिंग बॅलन्स 0 आहे त्यामुळे मग इथे समोर तुम्ही जेव्हा बघता इथे क्लिक करून तेव्हा इथे बॅलन्स लायबिलिटीचा हा 0 दिसणार रिटर्न फाईल केला तर लायबिलिटी 0 होणार आहे रिटर्न रिलेटेड लायबिलिटी ही 0 होणार आहे कॅश सगळी वापरली गेली कॅश नाही आहे आणि क्रेडिट जर शिल्लक आहे ते दिसेल इकडे आता क्रेडिट वापरलं तेवढं गेलं पण क्रेडिट ॲक्च्युली रेकॉर्ड किती झालं लेजर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला क्लिक केलं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर
हा पिरियड आहे. बघा आपण 22/4 बघितले ना आता. या 22/4 मध्ये बॅलन्स किती राहिला? बॅलन्स दिसतो. क्रेडिटला किती आला? 1.78. किती वापरलं गेलं? हे दिसतं 1.78. एप्रिल रिटर्न फाईल केला, किती आले? 1.93 आहे ना, 1.93. त्यातले वापरले किती गेले? 1.90. जर 1.90 वापरले गेले असतील तर बॅलन्स किती राहील? हा बॅलन्स राहील. आणि हाच बॅलन्स तुम्हाला इथे क्लिक करता तेव्हा दिसतो. कळलं? पेमेंट ऑफ टॅक्सची जेव्हा स्क्रीन येते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं किती क्रेडिट आहे. त्यातलं जर क्रेडिट लायबिलिटीपेक्षा जास्त असेल तर लायबिलिटी सेटअप केल्यानंतर जे क्रेडिट शिल्लक राहील ते हे आहे. आणि जर तुम्ही ह्या प्रकारे लेजर चेक कराल की लेजरमध्ये कॅश, क्रेडिट इथे आणि लायबिलिटी, तर तुम्हाला त्याच पिरियडच्या संबंधित तेच आकडे तिकडे दिसतील. जसं इकडे हे क्रेडिट रेकॉर्ड झालं तर ह्याला एक युनिक नंबर गेला. हा नंबर दिसतोय ना, हा नंबर तिकडे जाईल. जमा झाला एक नंबर गेला, ते यूज केलं दुसरा नंबर गेला. इथे हे जमा झालं हा नंबर येईल, वापरलं गेलं हा नंबर येईल, रेफरन्स नंबर, याची एंट्री होईल. हे आले जमा झाले तर या नंबर. असे जेवढे लोक असतील, जेवढे टॅक्सपेअर असतील त्या प्रत्येकाची क्रेडिटची एंट्री, लायबिलिटीची एंट्री, याला एक युनिक नंबर दिला जाईल. तो आकडा गव्हर्नमेंटच्या अकाउंटला आला कसा काय, लायबिलिटी कोणी रेकॉर्ड केली, हे प्रकारे ठेवलं जाईल. सिस्टीम कळली तुम्हाला? आता मी वाचतो, तुम्हाला कळेल की मी काय वाचतो. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर रूल 85, म्हणजे जे आता आपण प्रोसिजर करतो त्या रूलमध्ये सगळं दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, पुढे 86A कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, आयडेंटिफिकेशन नंबर फॉर ईच ट्रान्झॅक्शन, हे ते आहे. हा तो रूल आहे 88 रूल. ऑर्डर ऑफ रिअलायझेशन 88A 88B हे रूल सगळे बघायचे आपल्याला. आता बघा 49(1) मध्ये काय दिलं आहे? एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी or any other amount by a person, by internet banking or by using हे याच्या खाली नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT और रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS. पेमेंट जेव्हा करायला जाऊ आपण, पेमेंट कसं होणार? जेव्हा इथे पेमेंट आहे क्रिएट चलन म्हणून, कॅश मला जमा करायची आहे. याला प्रोसिड म्हटलं. आता मी सिस्टम मधला काढत नाही आहे, जर मी तिकडनं सिस्टममधनं क्लिक केलं तर मग हे काहीच करायला लागत नाही मला. डायरेक्टली माझ्यासमोर काय येतं, ते चलन असंच येतं, डायरेक्ट हे भरून येतं, हे प्रकारे येतं. आणि इकडे मला अमाऊंट, इंटरेस्ट, लेट फीज ही सगळी भरून येते. पण मगाची मी स्क्रीन दाखवली, जे कॅश रिक्वायर्ड आहे
जर लेट फीजला कॅश रेकॉर्ड आहे तर लेट फीजमध्ये इकडे ती अमाऊंट भरून येईल. मॅन्युअली टाईप करायची गरज नाही. जेवढी अमाऊंट भरायची गरजेची आहे कॅशची तिकडे येणार आहे. इथे बघा ई पेमेंट आहे, ओव्हर द काउंटर आहे, NEFT आहे, ऑप्शन आहे. ई पेमेंटला क्लिक केलं, ई पेमेंट. इथे अमाऊंट टाकली, ई पेमेंट जनरेट चलन आलं इकडे. आता इथे बघा प्रेफर्ड बँक आहे. मी जेवढा बँक यूज केला त्या मला दिसतं. नेट बँकिंग म्हटलं एवढा बँक आहे. क्रेडिट डेबिट कार्ड तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डनी करा, पण हे जमा कुठे होईल? इथे होईल. भीम UPI. इथे क्लिक केलं, पुढे आलो. मेक पेमेंट म्हटलं इकडे. इथे मला मोबाईल नंबर, ईमेल ID. स्किप दिस स्टेप. आलं इकडे. हे तुम्ही जसं स्कॅन कराल किंवा खाली UPI ID टाकाल, पेमेंट होऊन जाईल. UPI पेमेंट पहिल्यापासून नव्हतं, आता हे काही महिन्यापासून हे ॲड झालेलं आहे. ठीक आहे. तर हेच दिलं इकडे. काय होतं असं? एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला काय होईल? शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ सच पर्सन टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. जेव्हा आपण कॅश भरू त्याचे मार्ग कुठले आहेत? हे मार्ग दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ती काय होईल? कॅश तिकडे जमा होईल. The amount available in electronic cash ledger may be used for making any payment towards tax, interest, penalty, fees, or any other amount payable under the provision of this act or the rule made thereunder, in such manner and subject to such condition and within such time period as may be prescribed. आता रूल 87 आहे. यामध्ये हे सगळं आता आपण करतो, हे शब्दामध्ये मांडलं तर खूप लेंथी होईल, पण बघा हे दिलं या प्रकारे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर जे दिलं आहे 49(1) मध्ये शॅल बी मेंटेन. आपण जे बघितलं आता तिकडे जाऊन तो फॉर्म GST PMT 05 होता. Each person liable to pay tax, interest, penalty, late fee or any other amount on common portal for crediting the amount deposited and debiting the payment therefrom towards tax. जेव्हा जमा होईल तिकडे दाखवेल क्रेडिट, स्टेटस काय दाखवेल तिकडे क्रेडिट, आणि ती वापरला जाईल तेव्हा तिथे डेबिटिंग म्हणजे ती बॅलन्स इथं कमी होईल. जमा होईल त्या बॅलन्स दिसेल, वापरला गेला तर बॅलन्स तिथे रिड्यूस होईल आणि त्याला डेबिट दाखवेल म्हणजे वापरला गेला. किती वापरला हे कळेल. Any person or a person on his behalf shall generate a challan in form GST PMT 06. चलन जे दाखवलं तुम्हाला मी आत्ता ते PMT 06. हे जे चलन आहे ऑन द कॉमन पोर्टल एंटर द डिटेल्स ऑफ द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड बाय हिम टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाऊंट. इथे मी चलन बनवलं आणि जर मला NEFT किंवा RTGS करायचं आहे तर इथे होत नाही. मग चलनाची प्रिंटआउट काढायला लागते, मग ती बँकेमध्ये न्यावी लागते. मग पुढे बँक काय करते? टॅक्सपेअरच्या वतीने पेमेंट करते. हे UPI पेमेंट, डेबिट क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग हे इथल्या ऑनलाईन होईल. म्हणजे माझ्याकडे ती फॅसिलिटी पाहिजे ऑनलाईन बँकिंगची तर मी इथनं करू शकतो. पण NEFT RTGS बँकेत ते पाठवायला लागतात, तिकडनं होईल. मग
15 दिवसामध्ये जर ते पाठवलं नाही तर ते एक्सपायर होतं. चलन जनरेटेड ॲट अ कॉमन पोर्टल शॅल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 15 days. 15 दिवस ते व्हॅलिड राहील. म्हणजे ज्या नंबरचं चलन बनलेलं आहे ते तिकडे 15 दिवसात डिपॉझिट नाही झालं तर मग पुढे त्याची व्हॅलिडिटी संपली, ते एक्सपायर होईल, तर नवीन परत जनरेट करायला लागतं. मोड्स ऑफ डिपॉझिट ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. The deposit under Rule 87(2) shall be made through any of the following modes, namely internet banking, UPI, IMPS, credit card, debit card, NEFT, RTGS आणि कॅशमध्ये पण पेमेंट करता येतं, पण लिमिट दिलं आहे 10,000. ओव्हर द काउंटर पेमेंट थ्रू ऑथोराइज बँक फॉर डिपॉझिट अप टू 10,000 पर चलन पर टॅक्स पिरियड बाय कॅश, चेक किंवा DD अप टू 10,000. याच्याहून जास्त अमाऊंट असेल तर मग या एवढे मोड दिले त्यांनीच पे करायला लागेल, कॅश ओव्हर द काउंटर चालणार नाही. वॅटचं वगैरे कसं होतं पहिले की चलन डायरेक्ट बनवा आणि बँकेत द्या. चलन नंबर वगैरे हा प्रकार नव्हता. घ्या पैसे, म्हणजे जो वॅट नंबर दिलेला आहे त्या 3 नंबरचा काय होतं त्याचा, हां, त्या नंबरखाली ती अमाऊंट जमा व्हायची. पण ह्यांनी कसं केलं GSTला की चलन पोर्टल जनरेट करेल आणि त्या नंबरचा चलन बँकेत जाईल. म्हणजे चलन जनरेट झालेला आहे तो कुठल्या बँकेचा होता सगळी माहिती चलनावरती आहे. जर तो 15 दिवसामध्ये यूज नाही केला तर मग ही व्हॅलिडिटी संपली. म्हणजे मॅन्युअल चलन नाही बनवायचं. तुम्ही एक झेरॉक्स काढून ठेवा आणि बँकेत घेऊन जायचं नाही, तिकडे जनरेट करा ऑनलाईन आणि तोच घेऊन जा. टॅक्स पेयरला 10,000 लिमिट आहे. हे लिमिट जे आहे हे जे 10,000 जे रिस्ट्रिक्शन आहे, provided that the restriction for depositing up to ₹10,000 per challan in case of and over the counter shall not apply to deposit to be made by. कोणाकरता हे 10,000चं लिमिट ॲप्लिकेबल नाही आहे. रिस्ट्रिक्शन कोणाला लागू होत नाही कुठल्या परिस्थितीत, तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट फॉर एनी अदर डिपॉझिट टू बी मेड बाय पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर इन दिस बिहाफ. Proper officer or any other officer authorized to recover outstanding dues from any person, whether registered or not, including recovery made through attachment, sale of movable or immovable property. रिकव्हरी करायची आहे तर लिलाव वगैरे केला, त्यातून कॅश मिळाली तर ती कॅश 10,000च्या वरती असेल तर PO जमा करू शकतो. Proper officer or any other officer authorized for the amounts collected by way of cash, check, demand draft during any investigation or enforcement activity or any ad hoc deposit. जी कॅश जमा झाले किती पण असो जमा करू शकतात. म्हणजे ह्या 3 केसमध्ये काय 10,000ची मर्यादा लागू होत नाही. पण टॅक्स पेयरला जर टॅक्स जमा करायचा आहे तर एका टॅक्स पिरियडसाठी ₹10,000 पर चलन इन केस ऑफ 10,000 पर चलन पर टॅक्स पिरियड इन बाय कॅश, चेक, DD. या मार्गाने 10,000 एका टॅक्स पिरियडला भरता येईल. त्यावर जास्त अमाऊंट असेल तर मग दुसरे मोड वापरायला लागतील. ओव्हर द काउंटर कॅश चालणार नाही. आता जे OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, समजा मला एखादा गेम खेळायचा आहे, मी पेमेंट केलं आणि मी अनरजिस्टर्ड पर्सन आहे, म्युझिक ऐकतोय, काय मूवी बघतोय, नेटफ्लिक्स आहे, कोण प्रोव्हाइड करतो सर्व्हिस? भारताबाहेरनं सर्व्हिस दिली जाते. OIDR सप्लाइंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट. कोण असतो ऑनलाईन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट? अनरजिस्टर्ड पर्सन आहे किंवा गव्हर्नमेंट आहे जे बिझनेस पर्पज सर्व्हिस घेत नाही आहे. रेफर टू इन सेक्शन 14 किंवा ऑर अ पर्सन सप्लाइंग ऑनलाईन मनी गेमिंग from a place outside India to a person in India as referred to in section 14A of the IGST Act may also make the deposit under subrule 2 through international money transfer through Society for Worldwide Interbank Financial Telecommunication Payment Network from the date to be notified by the board. ते या प्रकारे पेमेंट करू शकतो. हे कुठं दिलं आहे? या प्रोव्हिजनवर दिलेलं आहे. स्पेशल मोड दिला आहे पेमेंटचा कोणाकरता? OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा जे मनी गेमिंग करतात भारताबाहेर ना त्यांच्याकरता.
बाकीच्यांना ह्याच मार्गाने पेमेंट करायचं. आणि ह्यांच्याच करता अशा प्रकारचं एक त्यांनी मोड ते पण काय म्हटलं आहे, टू बी नोटिफाईड बाय द बोर्ड फ्रॉम द डेट, त्या डेटपासून करू शकते. डी बँकेत काढायला लागतो, बँक चार्ज घेते. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट द मेकिंग पेमेंट ऑफ एनी अमाऊंट इंडिकेटेड टू द इन द चलन द कमिशन इफ एनी पेबर इन द रिस्पेक्ट ऑफ सच पेमेंट शॅल बी बॉर्न बाय द पर्सन मेकिंग सच पेमेंट. म्हणजे जे टॅक्सचं पेमेंट करण्याकरता ओव्हर द काउंटर पेमेंट केलं, डी काढला तर बँक चार्जेस येईल, ते टॅक्सपेअरनी भरायचे, गव्हर्नमेंट देणार नाही. पेमेंट बाय अनरजिस्टर्ड सप्लायर युजिंग TIN. Any payment required to be made by a person who is not registered under the Act shall be made on the basis of temporary identification number generated through the common portal. Mandate form for NEFT RTGS. जसं तिकडे मी ऑप्शन सिलेक्ट करीन NEFT किंवा RTGS, तर त्या चलनाच्या खाली आणखी बँकेसाठी वेगळी माहिती भरायचा एक फॉर्म येतो. जसं चलन 15 दिवस व्हॅलिड असेल त्याचप्रमाणे हा मॅन्डेट फॉर्म पण 15 दिवस करतात व्हॅलिड असेल. चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN, चलनावरती एक नंबर असतो. ऑन सक्सेसफुल क्रेडिट ऑफ द अमाऊंट टू बी कन्सर्न गव्हर्नमेंट अकाउंट मेंटेन इन द ऑथोराइज्ड बँक, चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN शॅल बी जनरेटेड बाय द कलेक्टिंग बँक अँड सेम शॅल बी इंडिकेटेड इन द चलन. बँकेच्या रेकॉर्डला हे पैसे जमा करून घेतले, चलन आयडेंटिफिकेशन नंबर या चलनाचा नंबर असेल, त्या चलनामध्ये पेमेंट जमा झालं बँकेमध्ये, मग बँकेच्या तिकडे CIN येईल, चलन आयडेंटिफिकेशन नंबर. ऑन रिसिप्ट ऑफ CIN फ्रॉम द कलेक्टिंग बँक द सेड अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ द पर्सन ऑन हुज बिहाफ ऑफ द डिपॉझिट हॅज बीन मेड अँड कॉमन पोर्टल शॅल मेक अवेलेबल रिसिप्ट टू डिसिप्ट. म्हणजे माझ्या बँकेला मी NEFT करायला सांगितलं, ते जमा करतील पैसे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला, ते जमा झाले का मला कुठे दिसतील, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला दिसतील. वेअर द बँक अकाउंट ऑफ द पर्सन कन्सर्न or the person making the deposit on his behalf is debited but no CIN. पैसे माझ्या अकाउंटमधून कट झाले पण चलन आयडेंटिफिकेशन नंबर नाही आला. पेमेंट मी ऑनलाईन करते, कसे करतोय, पैसे गेले माझ्या अकाउंटमधनं पण ते टेक्निकल मिस्टेक झाली की CIN जनरेट नाही झाला. नो CIN is generated or generated but not communicated to the common portal. The said person may represent electronically in form GST PMT 07 through common portal to the bank or electronic gateway through which the deposit was initiated. कळलं काय करायचं? जर CIN जनरेट नाही झाला तो पैसे कट झाले, आता जर का मी पोर्टलला फोन केला की असं झालेलं आहे, ते म्हणतात थांबा थोडा वेळ होईल जमा. ते जर नाही झालं तर त्यांना कम्युनिकेट करायचं. Provided that where the bank fails to communicate detail of CIN to the common portal, the electronic cash ledger may be updated on the basis of e-scroll of the RBI. In case where the details of the said e-scroll are in conformity with the details in challenge generated. आता हे जे काम होतं हे का टॅक्सपेअर नाही करत, हे त्यांच्याच एंडला होतं, ते करतात. या टॅक्सपेअरला काय करायचं नाही, या प्रकारे काम चालणार आहे. Any amount deducted under section 51 or collected under section 52 and claimed by registered taxable person from whom the said amount was deducted or as the case may be collected shall be credited to electronic cash ledger. मी तुम्हाला काल दाखवलं ना तिकडे की जी अमाऊंट येईल ती मी क्लेम केली, ॲक्सेप्ट केली, ती ॲक्सेप्ट केली तर कुठे येईल, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला येईल ती अमाऊंट. त्यांनी डिडक्ट केली, रिटर्न सबमिट केला, जर मला त्यांनी GST नंबर टाकला असेल तर ते मला माझ्याकडे दिसतील. मग तिकडे जी लिंक दिली आहे त्याप्रमाणे मी काय करेन, तो क्लेम घेईन. तो क्लेम जसा ॲक्सेप्ट होईल, ॲक्सेप्ट करीन मी. शॅल बी क्रेडिटेड हिज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. रिफंड आहे. आता कॅशचा रिफंड कधी घेता येतो, कॅशचा रिफंड कधीही घेता येतो. तर वेअर अ पर्सन हॅज क्लेम रिफंड ऑफ एनी अमाऊंट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर द सेड अमाऊंट शॅल बी डेबिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर.
समजा माझ्याकडे 5,000 अमाऊंट आहे, एक्स्ट्रा भरले गेले, जर रिफंड मागितला तर त्याच्यात समोर लगेच एंट्री येईल डेबिटेड. ती अमाऊंट काय केली, रिफंडसाठी प्रोसेस केली. मग क्रेडिट केलेली अमाऊंट, जमा असलेली अमाऊंट डिडक्ट होईल, कमी होईल. ती का कमी होईल, समोर एंट्री येईल की रिफंड प्रोसेस, रिफंड ॲप्लिकेशन दिलेलं आहे, त्यामुळे काय केलं आहे, ती अमाऊंट डेबिट केली. If the refund so claimed is rejected either fully or partly, the amount debited under rule 8710. आता इकडे रिफंड मागितला, अमाऊंट काय झाली, क्रेडिटमधून डेबिट केली गेली. जर रिजेक्ट झाला रिफंड तर ती अमाऊंट इकडे परत जमा होईल. जमा होईलचा अर्थ काय होतो, टू द एक्सटेंट ऑफ रिजेक्शन शॅल बी क्रेडिटेड इन द टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर बाय द प्रॉपर ऑफिसर बाय अन ऑर्डर मेड इन. ही ऑर्डर काढली जाईल किंवा पी ओकडनं, ती रिजेक्ट केलं आहे आणि मग PMT 03 ऑर्डर थ्रू काय होईल, तिकडे जमा होईल. मग तिथे परत कळेल की अमाऊंट जमा का झाली, याचा सोर्स काय येण्याचा. जसं पेमेंट होईल ऑनलाईन, बँकेतनं पैसे जातील तर कॅश येईल. रिफंड मागितला तिथनं अमाऊंट काय होईल, डेबिट होईल. आणि रिजेक्ट झालं तर परत काय होईल, मग ते कळणार कसं काय. मग तिथे त्या प्रकारे एंट्रीत दिसतं की हे कशासाठी अमाऊंट गेली, का गेली. रजिस्टर्ड पर्सन शॅल अपॉन नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता कसं मी बघितलं की मी चलन बनवलं आहे, तिकडे तेवढी अमाऊंट गेली की नाही गेली. जर गेलेली आहे मग किती वापरली गेली, किती शिल्लक आहे. जर त्यात काय तफावत मला आढळली, काय डिस्क्रिपन्सी आढळली, तर कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्झरसायझिंग ज्युरिडिक्शन इन द मॅनर थ्रू द कॉमन पोर्टल. PMT 04 हा फॉर्म वापरा आणि काय करा, ऑफिसरला कळवा की माझ्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला काहीतरी मला तफावत जाणवते. ही अमाऊंट दिसते 406. 300 203 काय आहे, सेंट्रल टॅक्समध्ये जर का रिटर्न लेट झाला तर नेक्स्ट मंथला इथे कॅश दिसते. लेट फीज करता ही कॅश वापरता येईल का. जर लेट फीजच्या कॉलममध्ये नाही आहे तर ही कॅश असून पण वापरता येणार नाही. इथे खाली दिसेल मला फाईल GST PMT 09 फॉर ट्रान्सफर ऑफ अमाऊंट विदिन सेम GST. याला मी इथे क्लिक केलं, आलं इकडे अमाऊंट मेजर हेड, हा मेजर हेड आहे CGST सिलेक्ट. आता ह्याच्यामध्ये टॅक्स आहे, मध्ये अमाऊंट 203 आहे. मी दुसरा हेड घेतला, अमाऊंट 0 आहे. टॅक्समध्ये अमाऊंट आहे ना, याची ही अमाऊंट मेजर हेड सिलेक्ट. आता इथे CGST आहे, CGST बघा. टॅक्समध्ये अमाऊंट टॅक्समध्ये घ्यायची नाही मला, टॅक्समध्येच आहे. हे लॉक आहे, मला कुठे घ्यायची आहे, P मध्ये. तर मी इकडे दिलं 100 आणि सेव्ह म्हटलं. Are you sure the amount indicated as above is intended to be transferred? Yes. 100 काय होईल, वापरले जाईल. सिलेक्ट CGST टॅक्स किती उरली, 103 अमाऊंट उरली. इथे म्हटलं AGST 203 आहे,
याच्यामध्ये HGSTमध्ये फीजमध्ये येस जाईल. आलं लक्षात? मग इथे मी याला प्रोसीड टू फाईल म्हटलं त्यानंतर ते ॲक्च्युअली ट्रान्सफर होईल. हे या प्रकारची सेटिंग पहिल्यापासून नव्हती. हे फॉर्म पहिल्यापासून नव्हतं. आता जर एखाद्याची कॅश पडू नये तर मग तो काय करेल? रिफंड घेईल, मग डिपॉझिट करेल, हेच करेल ना. कॅश एक्स्ट्रा भरली द्या रिफंड, रिफंड ॲप्लिकेशन द्या, मग ते रिक्वायरमेंट चेक करणार, मग रिफंड मिळणार, मग रिटर्न कधी भरायचं. आता कसं होतं पटकन ते होऊन जातं. टॅक्स पेडची कॅश आहे त्याच्यावरती काही नियंत्रण डिपार्टमेंटचं काही नाही आहे. तर हा फॉर्म दिला आहे, ट्रान्सफर करून घ्या एका हेडमध्ये दुसऱ्या हेडमध्ये आणि यूज करा रिटर्न भरायला. इंटरेस्ट लेट फीजमध्ये जर का अमाऊंट कॅश टॅक्समध्ये पडून असेल तर ती टॅक्समध्ये अमाऊंट इंटरेस्ट किंवा लेट फीज करता अशा प्रकारे ट्रान्सफर करून वापरता येते. हे नको आहे मला, मी काढू शकतो. जर 2 नंबर असतील, ट्रान्सफर टू अमाऊंट टू डिफरंट GST आहे, दुसरा नंबर असेल तर मग ह्या दुसऱ्या नंबरला पण ट्रान्सफर करता येईल. इथे बघा एक पॅन सिलेक्ट करा, कुठला आहे तो. इथे काय म्हटलं आहे? सिलेक्ट ट्रान्सफर GST ऑन सेम पॅन. आता ह्याचा एकच नंबर आहे, पण 2 नंबर ज्यांचे असतात त्यांना दुसऱ्या नंबरला ते पाठवता येईल. इथे समोर अमाऊंट दिसते, समजत नाही ही कुठल्या हेडला आहे, कुठल्या मायनर हेडला आहे कळत नाही. जेव्हा आपण इथे जाऊन काढू लेजर, कॅश लेजर, त्याला क्लिक केलं तर हे या प्रकारे दिसेल. आणि इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला क्लिक केलं तर हे असं विचारतं मला आजच्या डेटला बघायचं आहे काय पोझिशन आहे, ते मला दिसेल अशा प्रकारे. हा बॅलन्स आहे, याला क्लिक केल्यावरती दिसतं. टॅक्सला आहे, फीजला, इंटरेस्टला नाही आहे. इथे जरी क्लिक केलं तरी कळतं कुठल्या हेडला. आणि ट्रान्सफर करण्याकरता मग इथे क्लिक करायचं. मी फाईल केल्यानंतर मला व्ह्यू फाईल बघता येतं, फाईल काय केलं. ट्रान्सफर ऑफ एनी अमाऊंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. ह्याचा सेक्शन पहिले इकडे 9 सेक्शन होते, 49 9 सेक्शन होते. हा अमेंडमेंट होऊन आलेला आहे. 49(10). रजिस्टर्ड पर्सन मे ऑन द कॉमन पोर्टल ट्रान्सफर एनी अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और फॉर कशा करता इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, CGSTमध्ये IGSTमध्ये घ्या, IGSTमध्ये CGSTमध्ये कुठेही घेता येते. आणि दुसरं काय म्हटलं आहे? डिस्टिंक्ट पर्सन, सेम पॅनचा दुसरा नंबर आहे, तिथे पण ट्रान्सफर करता येईल. आपण जे बघितलं आहे तर पुढे काय म्हटलं? अँड सच ट्रान्सफर, हे ट्रान्सफर जे होईल, सच ट्रान्सफर शॅल बी डीम टू बी रिफंड, मानलं जाईल की तो रिफंड घेतला फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट प्रोव्हाइडेड दॅट नो सच ट्रान्सफर अंडर क्लॉज B shall be allowed if the said registered person has any unpaid liability in his electronic liability register. 2 नंबर आहेत ना, आता कुठली लायबिलिटी असता कामा नये. लायबिलिटी पे करून जर अमाऊंट तिथे जर एक्स्ट्रा कॅश पडून असेल तर ट्रान्सफर करता येईल. अनपेड लायबिलिटी आहे तर ट्रान्सफर करता येणार नाही. आता हे जे लॉजिक आहे याच्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारतो. मला परवा एकाने विचारलं रिफंड ॲप्लिकेशन, एखाद्याचा नंबर सुमोटो कॅन्सल झाला आहे तर रिफंड ॲप्लिकेशन करता येतं, म्हणजे सिस्टममधनं ते ॲप्लिकेशन जातं आणि सिस्टम त्याला सिस्टमनी अक्नॉलेजमेंट नंबर पण कम्युनिकेट केला, म्हणजे ॲक्सेप्ट झालं ॲप्लिकेशन कॅश रिफंडसाठी. तर त्याला कॅश रिफंड द्यायचा का? प्रश्न असा आहे. त्यांनी रिटर्न फाईल नाही केले, 6 महिने रिटर्न फाईल नाही केले,
नंबर सस्पेंड झाला, त्याला नोटीस पाठवली की 30 दिवसामध्ये तुम्ही रिटर्न फाईल करा, अदरवाईज तुमचा नंबर काय होईल, कॅन्सल होईल. पण त्यांनी लक्ष दिलं नाही, नंतर नंबर कॅन्सल झाला आणि त्याच्या अकाउंटला 50,000 कॅश आहे, 50-60,000, आणि त्याने रिफंड ॲप्लिकेशन दिलं. लायबिलिटी अनपेड आहे. इथे काय म्हटलं, लायबिलिटी अनपेड असेल तर ती डिस्ट्रिक्ट पर्सनला आपण ट्रान्सफर नाही करायची. तर हा टॅक्स पेअर जर रिफंड मागतोय तर ह्याला रिफंड द्यावा का? 6 महिने जर का मी बिझनेस बंद केला आहे तर टॅक्स पेअरची जबाबदारी काय? जर तुम्ही बिझनेस करत नसाल, बंद केला असेल तर तुम्ही नंबर कॅन्सल करा. जोपर्यंत बिझनेस केला तोपर्यंत रिटर्न फाईल करा, लायबिलिटी पे करा आणि नंबर कॅन्सल ॲप्लिकेशन द्या. त्यानंतर जबाबदारी संपली. पण जोपर्यंत माझा नंबर ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत मी टॅक्स भरण्याकरता इलिजिबल आहे ना. जर 6 महिने रिटर्न नाही भरले, नोटीस देऊन पण 7व्या महिन्यात नाही भरला, तर 7 महिने त्यांनी लायबिलिटी पे केलेली नाही. त्याची लायबिलिटी होती का नव्हती? जर नंबर ॲक्टिव्ह होता तर लायबिलिटी होती, आणि जर नव्हती तर त्यांनी ही रिटर्न फाईल करायला पाहिजे. मग जोपर्यंत हा मॅटर रिझॉल्व होत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत त्याला रिफंड देणं योग्य ठरेल का? आता मी त्याला विचारलं, बा असं इथेच आहे, हा जो प्रोविजो आहे, प्रोवाइडेड दॅट नो सच ट्रान्सफर अंडर क्लॉज बी शॅल बी अलाउड if said registered person has any unpaid liability in electronic liability register. असा रजिस्टरला म्हणजे इथे याचा अर्थ काय होतो, इथे नोटीस आले त्याला लायबिलिटी बघा तुम्हाला मी दाखवली. त्यात लायबिलिटी 2 प्रकारच्या आहेत. एक कुठली आहे, रिटर्न रिलेटेड, ती जर असेल तर ती भरावीच लागते ना. पण जर नोटीस डिमांड आले काय तर ती लायबिलिटी कुठे असेल, खाली दुसरं ऑप्शन आहे बी, त्यामध्ये असेल. हे बघा, लायबिलिटी रजिस्टर, खाली अदर दॅन रिटर्न रिलेटेड पार्ट 2 मध्ये आहे ना. इथे काय नाहीच आहे, त्यामुळे काय दिसणार नाही. तर ह्याचा अर्थ काय होतो, जर का लायबिलिटी इथे पार्ट 2 मध्ये असू शकते, पार्ट 1 मध्ये असू नाही शकत. म्हणजे इथे ती रेकॉर्ड नाही होत, 0 दिसणार. पण त्यांनी रिटर्न नाही भरले 6 महिने 7 महिने, तर मग ही कॅश रिफंड द्यायची का? ठीक आहे, तुम्हाला मी माझ्या परीने सांगितलं. तर अशा प्रकारे त्याला प्रश्न आला, त्याने विचारलं की असं काय आम्हाला काय सर्क्युलर नाही आहे इंटरनल, वेअर एनी अमाऊंट, खाली 49(11) काय म्हणतो, वेअर एनी अमाऊंट हॅज बीन ट्रान्सफर्ड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट द सेम शॅल बी डीम टू बी डिपॉझिटेड इन द सेड लेजर ॲज प्रोव्हाइडेड इन 49(1). म्हणजे एका अकाउंटमधून ज्यावेळेस ट्रान्सफर केलं तेव्हा रिफंड मानलं गेलं, आणि दुसरीकडे जेव्हा ती ट्रान्सफर झाली तिथे काय मानलं जाईल की डीम टू बी डिपॉझिटेड. म्हणजे जर का आमचीच कॅश आहे, आम्ही ती रिफंड घेणार आणि डिपॉझिट करणार, तर हीच प्रोसिजर फास्ट करून द्या. मग ही अशा प्रकारे फास्ट करून दिलेली आहे या हा फॉर्म देऊन. कुठला फॉर्म आहे, PMT 09. मी काही करत नाही, आपोआप येते. मला तसं काहीतरी प्रॉब्लेम होतो. असं 87(13), 87(14) ट्रान्सफर ऑफ अमाऊंट फ्रॉम वन अकाउंट हेड टू अनदर अकाउंट हेड. A registered person may on the common portal transfer any amount of tax, interest, penalty, fee. हा फॉर्म दिलाय. म्हणजे अशा प्रकारे हे करू शकतो. हे ह्यात दिलं
ओके, इकडे हे अशा प्रकारे करता येईल हे दिलं आणि मग त्या सेक्शनप्रमाणे त्याला ह्या रूलमध्ये ही प्रोसिजर दिलेली आहे. ओके, हे मेजर हेड आहेत, IGST, CGST आणि हे मायनर हेड आहेत, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी आणि अदर. आता जसं इथे माझा नंबर महाराष्ट्राचा आहे तर मला महाराष्ट्र दाखवेल. स्टेट कोड जर का 24 असेल मग इथे गुजरात दाखवेल. या प्रकारे पोर्टलचं प्रोग्रामिंग आहे. इथे महाराष्ट्र दिसतं आहे तर बाकी शेडमध्ये ते शेड दिसलं पाहिजे ना. मग हे झालं कॅश लेजर. सेम त्याच क्रेडिट लेजरचं आहे. क्रेडिट लेजरला द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न. सेल्फ असेसचा अर्थ काय? क्रेडिट किती आहे हे स्वतः टॅक्स पेअर ठरवायचं आहे, डिपार्टमेंट गव्हर्नमेंट काढून देणार नाही. इन द रिटर्न ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन shall be credited to the electronic credit ledger in accordance with section 41 to be maintained in such manner as may be prescribed. आता आपण बघितलं ना काल अवेलमेंट ऑफ क्रेडिट सेक्शन 41ला आहे ना, अवेलमेंट ऑफ क्रेडिट. सप्लायरने टॅक्स जमा केला असेल तर रिसिपियंटनी क्रेडिट घ्यायचं आहे. त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न of a registered person shall be credited to the electronic cash ledger, electronic credit ledger in accordance with section 41 to be maintained in such manner as may be prescribed. Rule 86 मध्ये आहे, the amount available in the electronic credit ledger may be used for making, कशा करता? फक्त आउटपुट टॅक्ससाठी. लेट फीज, इंटरेस्ट करता क्रेडिट वापरला जात नाही. Maintenance of electronic credit ledger by person eligible for ITC. Maintenance of काय? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ब्रेक घ्यायचा आहे इथे. करू कंटिन्यू. चला. The electronic credit ledger shall be maintained in form GST PMT2 for each registered person eligible for input tax credit under the act on the common portal, and every claim of input tax credit under this act shall be credited to said. जे तिथे बघितलं आपण ते त्याच शब्दामध्ये मांडलेले. आणि जर ती अमाऊंट युटिलाइज केली गेली तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर शॅल बी डेबिटेड टू द एक्सटेंट ऑफ डिस्चार्ज ऑफ एनी लायबिलिटी इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 49. म्हणजे जसं CGST समोर तुम्ही CGST घेऊ शकता, AGST घेऊ शकत नाही. हे सगळं जे आहे हे 49 किंवा IGST कसा वापरायचा हे 49A 49B मध्ये पुढे दिलेलं आहे. जेवढा तो युटिलाइज केला जाईल तेवढी अमाऊंट तिथनं रिड्यूस होईल म्हणजे डेबिट होईल. आलं लक्षात? आपण तिकडे जे बघितले 3 फॉर्म, तर हे जे क्रेडिट आहे त्याचा फॉर्म आहे GST PMT02. ही माहिती दाखवतो किती क्रेडिट जमा झालं क्रेडिटेड, युटिलाइज केलं डेबिटेड. कुठल्याही प्रकारे तिथं अमाऊंट कमी झाली तर त्याचा दाखवण्याचा जो फॉर्म आहे तो PMT02 आहे. क्लेम घेतला क्रेडिट होईल, युटिलाइज केला डेबिट होईल. रिफंडसाठी प्रोसेस झालं वेअर रजिस्टर्ड पर्सन हॅज क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज अमाऊंट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 54. सेक्शन 54मध्ये जर एखादा एक्सपोर्टर असेल, तो एक्सपोर्ट करतो तर त्याचा जो ITC आहे त्याला त्याचा रिफंड मिळतो. सगळ्यांना मिळत नाही रिफंड. सेक्शन 54मध्ये रिफंड कोणाला मिळेल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधला ते दिलं आहे त्यांना मिळतो. बाकी पूर्वी वॅटमध्ये असं होतं की ITCचा रिफंड मिळायचा, पण इथे रिस्ट्रिक्ट केला आहे, सगळ्यांना रिफंड नाही मिळत. क्रेडिटचा रिफंड सेक्शन 54मध्ये दिला आहे. द अमाऊंट टू बी टू द एक्सटेंट ऑफ द क्लेम शॅल बी डेबिटेड. तेवढी अमाऊंट का हवी? आणि जसं ॲप्लिकेशन फाईल होईल की हे क्रेडिट जे आहे त्याचा रिफंड घ्यायचा आहे, इमिजिएटली तेवढी अमाऊंट तिथनं कमी होईल. आलं लक्षात? आता आपण जी अमाऊंट इथे बघतोय समजा क्रेडिट लेजरला, आता पुढे जाऊन रिटर्न मी फाईल करीन ती अमाऊंट वापरली जाईल.
आणि मग जेव्हा रिफंड बघायला गेले क्लेम केला 1 लाखाचा, बॅलन्स किती 50,000 आहे, असं होईल ना. मग तसं होऊ नये म्हणून जसं ॲप्लिकेशन फाईल केलं जाईल तेवढी अमाऊंट त्यातनं बाजूला काढली जाईल. जर रिफंड रिजेक्ट झाला तर परत तिथे अमाऊंट क्रिएट होईल. रिजेक्शन ऑफ रिफंड ऑफ ITC क्लेम recredited in ledger. If the refund so filed is rejected either fully or partly, the amount debited under subrule 3 इथे आहे ना, to the extent rejection shall be recredited. मग इथे परत PO काय करायचं, ऑर्डर काढली रिक्रेडिट करण्यासाठी. Recredit in ledger where a registered person has claimed refund of any amount paid on tax wrongly paid or paid in excess of which debit has been made from the electronic credit ledger. The said amount, if found admissible, shall be recredited to electronic credit ledger by the proper officer by an order. Wrongly tax एखादा पे केला तर मग registered person has claimed refund of any amount paid as tax wrongly paid or paid in excess of for which debit has been made. म्हणजे मी एखादा सप्लाय केला होता पण पुढे जाऊन काय झालं, ती ऑर्डर कॅन्सल झाली, तसा ॲडव्हान्स घेतला, सर्व्हिस द्यायची आहे, अमाऊंट पेड ॲज रॉंगली पेड. आता ती अमाऊंट युटिलाइज झाली, क्रेडिट मना वापरली गेली पण तो सप्लाय झालाच नाही. इन एक्सेस where a registered person has claimed refund of any amount paid as tax wrongly paid or paid in excess for which debit was made from electronic credit ledger. त्यांनी पे केलं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरमधनं, तर काय होईल, तो सप्लाय झालाच नाही आहे, तर मग पुढे जाऊन रिक्रेडिट केली जाईल ती क्रेडिट लेअरची अमाऊंट. अमाऊंट ऑफ इरिनियस रिफंड रिक्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअर. आता रिफंड मागितला, तो रिफंड चुकीचा होता. वेअर अ रजिस्टर्ड पर्सन डिपॉझिट्स द अमाऊंट ऑफ इरेनियस रिफंड सँक्शन टू हिम अंडर सेक्शन 54(3). रिफंड दिला, या 2 सेक्शनमध्ये रिफंड दिला पण तो ॲज पर प्रोव्हिजन रिफंड इलिजिबल नव्हता, रिफंडला पात्र नसताना रिफंड घेतला. अलॉंग विथ इंटरेस्ट अँड पेनल्टी व्हेरेवर ॲप्लिकेबल थ्रू फॉर्म GST DRC 03. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीने जर का चुकीचा रिफंड घेतला आणि जर लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या, तर काय होईल, त्याला ऑर्डर पाठवली जाईल ना की तुम्ही रिफंड चुकीचा घेतला, तो परत भरा, तुम्ही तेवढी अमाऊंट पे करा. रिफंड दिला, कॅशमध्ये दिला, मग तो पे करेल, कॅशमध्ये पे करेल, मग तेवढी अमाऊंट परत काय होईल, पे करेल DRC 03 मध्ये बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑन हिज ओन और ऑन बिंग पॉइंटेड आउट an amount equivalent to the amount of erroneous refund deposited by the registered person shall be recredited electronic credit. याला अमाऊंट जाईल. त्यांनी क्रेडिटचा रिफंड क्लेम केला, रिफंड तर मान्य झालं, त्या बँकेत पैसे जातील, तो बँकेनं परत पेमेंट करेल, तेव्हा DRC 03 भरेल. अमाऊंट मिळाली गव्हर्नमेंटला, जी अमाऊंट त्याला गव्हर्नमेंटने दिली होती ती गव्हर्नमेंटला परत मिळाली. क्रेडिट लेजर जसं पूर्वी होतं तसं परत राहील, त्याच्याकडनं इंटरेस्ट पेनल्टी घेतला जाईल पण जे क्रेडिट जेवढं होतं तेवढं परत जमा होईल. चुकीचं वाटतं, बरोबर वाटतंय, बरोबर आहे ना. जे चुकीचं क्रेडिट घेतलं, लक्षात आलं हे चुकीचं आहे, तुम्ही घेऊ शकत नाही, हे आम्हाला भरा, आणि तुम्ही चुकीचा क्लेम घेतला म्हणून तुम्हाला आम्ही इंटरेस्ट पण लावतोय, पेनल्टी पण लावतोय. इंटरेस्ट पेनल्टी भरेल पण त्याचं क्रेडिट जसं पूर्वी होतं तसं परत जमा होईल. Save as provided in the provision of this chapter, no entry shall be made directly in the electronic credit ledger under any circumstances. आता बघा, जसं तिथे आपण इथे एंट्री दिलेली आहे, तुम्हाला दाखवा नंबर आहे की हे डेबिट झालं, क्रेडिट झालं, हे कशा प्रकारे झालं. डायरेक्टली असं एंट्री होऊ शकत नाही. काहीतरी ॲप्लिकेशन केलं, रिफंड मागितलं, ITC क्लेम केला, ITC जमा केला, याच प्रकारे ते एंट्री जाते ना, डायरेक्ट एंट्री होत नाही. कम्युनिकेशन ऑफ डिस्क्रिपन्सी, आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, कॅश लेजर, लायबिलिटी डिस्क्रिपन्सी असेल तर हा फॉर्म दिला आहे.
ऑफिसर एक्झरसायझिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर थ्रू कॉमन पोर्टल हे कम्युनिकेट करा की माझं क्रेडिट कम्युनिकेशन झालं. असं काय आढळलं तर मग PMT04ला कम्युनिकेट करायचं. डीम रिजेक्शन ऑफ रिफंड हे एक एक्सप्लेनेशन त्यामधलं. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल इट इज हेअर बाय क्लेरिफाईड दॅट अ रिफंड शॅल बी डीम टू बी रिजेक्टेड इफ अपील इज फायनली रिजेक्टेड or if claimant gives an undertaking to the PO that he shall not file an appeal. हे एवढे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट संदर्भातले रूल सब रूल आहेत. आता ॲक्च्युली पुढे जाऊन बघा. आता हा जो महत्त्वाचा रूल आहे तो सेक्शन आहे 14 and 5. आता आपण बघितलं काय 14 and 1, 2, 3, 4 बघितले. 1 आणि 3 कॅशचे होते, 2 आणि 4 क्रेडिटचे होते. आता 14 and 5 जो आहे तो कशा प्रकारे क्रेडिट युटिलाइज करायचं त्याविषयी आहे. आणि हा एवढा मोठा आहे. आणि पुढे 49A आणि 49B पण आहे. क्रेडिट कशा प्रकारे वापरलं जाईल या संदर्भामध्ये इथपर्यंत मला यायचं का हा सुरू केला. ओके. हो